धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्यामुळे आधीच अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत आलेला असताना आता राष्ट्रवादीच्या अजून एका नेत्याचा प्रताप समोर आला आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे राज्य उपाध्यक्ष असणाऱ्या शंतनू कुकडे याच्यावर बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचाराचा पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे। नुकतेच शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या रवींद्र धंगेकरांनी एक भली मोठी पोस्ट लिहित शंतनू कुकडेवर गंभीर आरोप करत त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेने देखील या विरोधात आंदोलन केले आहे। म्हणूनच दोन्ही शिवसेनांना ऍक्टिव्ह मोडवर आणणारं हे प्रकरण नेमकं काय आहे ते पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रेया, तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। पुण्यातील कॅम्प परिसरात एका आलिशान बंगल्यात राहणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचा राज्य उपाध्यक्ष शंतनू कुकडे याच्यावर बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचाराचा पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। तसेच मुलींचे धर्म परिवर्तन करण्यासाठी कुकडेला इंटरनॅशनल फंडिंग येत असल्याचा आरोपही होतोय। या प्रकरणी शंतनू कुकडे याच्यावर पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। बंगल्याच्या मागे बिअरच्या बाटल्या आहेत। तो बंगल्यात डान्स बार चालवतो। पुणे शहरात वसतिगृहाच्या आलिशान बंगल्यात वरच्या मजल्यावर खुलेआम डान्स बार सुरू असतो। या बंगल्यासमोर आलिशान गाड्या येतात। अल्पवयीन मुलींना एका रांगेत उभं केलं जातं। त्यातील काही मुलींना चॉईस केलं जातं असा आरोप आजूबाजूच्या नागरिकांकडून देखील होत आहे। त्यामुळे शंतनू कुकडे याचा पाय खोलात असल्याचं बोललं जातंय। या संदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून आंदोलन करण्यात आलं आहे। ठाकरे सेनेचे शहर प्रमुख संजय मोरे यांनी याबाबत राज्य सरकारकडे कारवाईची मागणी देखील केली आहे। तसेच नुकतेच शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या रवींद्र धंगेकरांनी फेसबुकवर एक भली मोठी पोस्ट लिहित शंतनू कुकडेवर गंभीर आरोप करत त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी थेट अजित पवारांना केली आहे। तर धंगेकरांनी कुकडेवर काय आरोप केले ते पाहूयात। शंतनू कुकडे नावाच्या एका नराधमावर पुणे शहरातील समर्थ पोलीस स्टेशन मध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। खरं तर या व्यक्तीबद्दल यापूर्वी माझ्याकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, परंतु गेल्या काही दिवसांपासून आम्ही सबळ पुराव्यांची जुळवाजुळव करत होतो। हे प्रकरण केवळ बलात्कारापुरते मर्यादित नसून ही व्यक्ती धर्मांतराचे मोठे रॅकेट पुणे शहरात राबवते। गोरगरीब हिंदू कुटुंबांना टार्गेट करून त्यांचे बळजबरीने धर्मांतर घडवून आणले जाते। काही गरजू कुटुंबातील महिला व मुलींच्या मजबुरीचा फायदा घेत त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे प्रकार या नराधमाकडून केले जातात। तसेच काही हाय प्रोफाईल व्यक्तींना मुली पुरवण्याचा धंदा देखील हा नराधम करतो। समर्थ पोलीस स्टेशनकडे याबाबत यापूर्वी तक्रारी दाखल होऊन देखील त्यांनी या प्रकरणात हलगर्जीपणा केला आहे। या शंतनू कुकडेकडून मिळणाऱ्या मलईमुळे संबंधित पोलीस स्टेशनचे अधिकारी आजवर त्याला सांभाळून घेतात। या प्रकरणात देखील मुसा, मुनीर, प्रतीक, सागर, जैन व पूनम आदी नामक व्यक्तींचा सहभाग असून हा तपास अतिशय थंड गतीने व चुकीच्या दिशेने सुरू आहे। माझी पोलीस प्रशासनास विनंती आहे की आपण या सगळ्या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी। कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदू कुटुंबियांची अशा प्रकारची फसवणूक करत धर्मांतराचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही। या नराधमाच्या बँक खात्यांची चौकशी केली असता देशाबाहेरील ट्रस्ट कडून कोट्यावधी रुपये धर्मांतरासाठी देणगी मिळाल्याचे देखील माहिती मिळाली आहे। हिंदू म्हणजे काही विकाऊ वाटले का? कोणीही यावं, पैसे द्यावे आणि त्यांचे धर्मांतर करून त्यांच्यावर अत्याचार करावे। पुणे शहरात या पुढील काळात या सगळ्या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत। माझी सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना देखील विनंती आहे, अशा प्रकारच्या नराधम व्यक्तीची पक्षातून तातडीने हकालपट्टी करावी, असं म्हणत रवींद्र धंगेकरांनी कुकडेवर अतिशय गंभीर आरोप करत त्याची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी देखील अजित पवारांकडे केली आहे। दरम्यान आता कुठेतरी धनंजय मुंडे व माणिकराव कोकाटेंचं प्रकरण निवळत असताना शंतनू कुकडेच्या या नवीन प्रकरणामुळे अजितदादांची डोकेदुखी पुन्हा एकदा वाढणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सहिष्णू असणाऱ्या धंगेकरांनी शिंदे गटात प्रवेश केल्यावर हिंदुत्वाची चादर घेतली का, यावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा। आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।